नमस्कार, मी कामाक्षी बर्वे, बर्वा स्किन थेरपीकडून. आजच्या बोलबरच्या भागामध्ये आपण ज्यांना भेटणार आहोत ते व्यक्तिमत्व स्त्री जरी नसलं तरी त्याचं काम इतकं वेगळं आहे की बोलबरवाच्या टीमला असं वाटलं की हे तुमच्या समोर येणं नक्की गरजेचं आहे. म्हणून आजचे आपले गेस्ट जे आहेत रोहित मकरंद दामले. रोहित, वेलकम टू बोलबरवा. थँक्यू. मी रोहितची एक फॉर्मल इंट्रोडक्शन आपल्याला करून देऊ इच्छिते. रोहित हा 12वी कॉमर्स आहे, त्याच्यानंतर बॅचलर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन हे त्यांनी कम्प्लीट केलं. नॅचरलिस्ट आणि वाईल्ड लाईफ सफारी गाईड असं म्हणून तो गेली 6 वर्ष काम करतो आहे. ही नॅचरलिस्ट टर्म काय आहे हे आपण त्याच्याकडनं नक्की समजावून घेऊया. मला वाटतं आपण डायरेक्ट रोहितशी बोलायला सुरुवात करावी, म्हणजे आपल्याला त्याला जे नॅचरलिस्ट हे म्हणायचं आहे हे नक्की काय आहे हे आपल्याला त्याच्याकडून जाणून घेता येईल. रोहित, खरंच आम्हाला सांगशील की ही टर्म नक्की आहे काय रे? तर इनफॅक्ट टू गिव्ह यू अ बॅकग्राऊंड, मलाही आधी हे माहिती नव्हतं की नॅचरलिस्ट नावाची कन्सेप्ट काय आहे. आणि जे मी करतोय ते इट वॉज असं खूप रॅन्डम गोष्ट होती, कारण मी 1-2 टूर कंपनीजला अप्रोच केलं माझं बॅचलर झाल्यानंतर की मी व्हॉलंटिअर करू शकतो का तुमच्या सफारी टूर्स वरती, कारण मला जंगलात जायची इच्छा होती. तरी मार्क चांगले कधी आणले नव्हते म्हणून मला घरच्यांनी कधी पाठवलं नव्हतं. तर छान आहे. तर ते जे म्हणजे माझ्यासारखे बहुधा सगळे पालक जे आहेत हे या गोष्टीशी फार छान रिलेट करू शकतील की हो, हे म्हणजे मिळालं कुठलीही तर तुला गोष्ट जंगलात जाता येईल. जंगलात जाता येईल. आणि मग त्याचा उपाय काढायला म्हणून मी हे टूर लिडर्सला विचारलं की मी तुमच्या टूर्स लीड करू का. तर त्यांनी मला 2च एकदम बेसिक प्रश्न विचारले की तू कधी नॅशनल पार्कला गेलायस का, आणि तू कधी आयुष्यात वाघ बघितलायस वाईल्ड मध्ये. तर त्याचं उत्तर माझ्याकडनं तर नाहीच होतं, कारण नव्हतंच गेलो. आणि मग त्यांनी मला काउंटर केलं की जर तू असं काही केलंच नसशील तर मग आम्ही तुला लीडर म्हणून पाठवूच नाही शकणार. आणि त्यांचं अगदी बरोबर म्हणणं होतं, आणि ते मला जर असं टच झालं. आणि म्हणलं MBA करायच्या आधी काहीतरी ट्रिप किंवा असं काहीतरी करायला पाहिजे, म्हणून मी जर असंच सर्च करत होतो तर मला एक लिंक मिळाली नॅचरलिस्ट ट्रेनिंग प्रोग्रामची. आणि ते नॅचरलिस्ट हा शब्द ऐकून मी जरा इंट्रिग झालो, म्हणून मी ते क्लिक केलं आणि मी कोणाला न विचारता मी डायरेक्ट अप्लिकेशन त्यांना ईमेल पाठवलं की मला असा इंटरेस्ट आहे म्हणून. आणि मग महिनाभर काहीच त्यांच्याकडनं रिप्लाय नाही. आणि मग आय थिंक 1-1.5 महिन्यानंतर त्यांचा रिप्लाय आला की तुमचा CV पाठवा. आणि असं करत 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 टेलिफोनिक इंटरव्ह्यू झाले अँड आय वॉज कॉल्ड फॉर नॅचरलिस्ट ट्रेनिंग प्रोग्राम. तर आता एक सेकंड इंटरप्ट करू तुला? हो. ही तू किती सालची गोष्ट सांगतोयस आणि तू किती वर्षाचा होतास तेव्हा? मी तेव्हा 21 वर्षाचा होतो आणि हे 2015ची गोष्ट आहे. म्हणून तर तेव्हा मग टेलिफोनिक इंटरव्ह्यू वगैरे झाले आणि मग त्यांनी मला ट्रेनिंगसाठी बोलवलं. आणि घरचे पण, म्हणजे आई बाबांना तेच वाटत होतं की आता हे काय करतोय. म्हणजे तर मी त्यांना माझं असं म्हणणं होतं की तुम्ही जे MBA वरती जो खर्च कराल त्याच्याऐवजी लेट मी ट्राय दिस आउट, आणि जर आवडलं तर आय विल कंटिन्यू. कारण म्हणजे एक्सपेन्स तो MBAचा देऊन पण मार्क जर चांगले आलं नाही तर प्रेशर असणारच आहे त्यांच्यावरती पण माझ्यावरती पण. सो आय फेल्ट लाईक ट्राईंग इट. आणि जेव्हा मी ते अप्लाय केलं आणि मग जेव्हा त्यांनी एक्सेप्ट केलं की बाबा तू ये, तेव्हा एक कॉन्फिडन्स बूस्ट होतोच नॅचरली. म्हणजे इफ एनीवन एक्सेप्ट्स यू फॉर व्हॉट एव्हर यू हॅव गिव्हन फॉर, मला एक थोडासा कॉन्फिडन्स येतो माणसात. आणि मग मी ठरवलं की काही करून हे करायचंच आहे. म्हणजे आयुष्यभर जर चांगलं झालं, इफ आय कम्प्लीट द ट्रेनिंग, तर वाय नॉट. म्हणजे मला आवडतच फील्ड आहे म्हणून मग असं फॉर्च्युनेटली सगळं करत गेलो. आणि मग जेव्हा ट्रेनिंग चालू झालं तेव्हा मला नॅचरलिस्ट काय ही कन्सेप्ट समजली. तर पहिला जो हाफ आहे दॅट इज नेचर नॅचरलिस्ट मधला. तर आपल्या सगळ्यांना माहितीये सर डेव्हिड ॲटनबरो नावाचा एक खूप मोठे व्यक्तिमत्व आहेत, बेस्ड फ्रॉम इंग्लंड. आणि ते गेले 90 वर्ष, ही इज 93-94. आणि ते जेव्हा 16 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी जग फिरणं चालू केलं होतं. आणि
आता त्यांनी ते 80-85 वर्ष जग फिरलेत आणि ओनली फॉर नेचर. सो आणि नॅचरलिस्ट इज बेसिकली त्यांना आपण ही इज द एपिटोम ऑफ बिंग अ नॅचरलिस्ट असं आपण म्हणू शकतो. कारण नॅचरलिस्ट इज समवन हू नोज द स्मॉलेस्ट डिटेल्स ऑफ ऑल द ऍस्पेक्ट्स ऑफ नेचर. म्हणजे दगडांचे प्रकार, झाडांचे प्रकार, पक्षी, प्राणी, ढग, म्हणजे जे काय एन्व्हायरमेंट रिलेटेड असतं. म्हणजे जर तुम्ही बिल्डिंग्स काढल्या, इलेक्ट्रिसिटी आणि अशा सगळ्या गोष्टी जर तुम्ही गायब केल्या, तर जे काय राहील तर दॅट इज ऑल नेचर. आणि या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती ज्याला असते आणि जो पुढे दाखवतो त्याला नॅचरलिस्ट म्हणतात. जसं म्हणून सर डेव्हिड ॲटनबरो इज डिफाईन्ड एज अ नॅचरलिस्ट. तसंच मी पण ट्रेनिंग केलंय वेअर वी हॅव बीन ट्रेन्ड टू शो पीपल नेचर इन अ डिफरंट वे. व्हॉट नेचर इज हे दाखवण्याचं काम तुम्ही करता. बरोबर. ओके, म्हणून मला सांगशील नॅचरलिस्ट ते एक डेफिनेशन आहे. अँड ऍट द सेम टाइम फक्त नॅचरलिस्ट जो असतो त्याचं काम खूप असतं. म्हणजे असं नसतंच की तो फक्त इन्फॉर्मेशन देतोय. त्याला इट इज ऑल्सो रिलेटेड टू हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री इन टुडेज वर्ल्ड. तो मी जे काम करतो त्याच्यामध्ये आणि माझ्यासारखे जे सगळे करतात तर त्यांना लोकांची पण काळजी घ्यायची असते कारण ते टुरिस्ट म्हणून येतात. म्हणून या सगळ्या ऍस्पेक्ट्स एकत्र जर तुम्ही केल्या अँड हाऊ अ पर्सन इन्व्हॉल्व्स द टुरिस्ट और एनीवन इन नेचर फॉर दोज 4-5 days दॅट दे कम टू द जंगल. सो हे सगळं एकत्र काम जो माणूस करतो तर त्याला आय वुड डिफाईन इट ऍज अ नॅचरलिस्ट. तू मध्येच बोललेला एक शब्द जो होता ना तो खूप आवडला मला, की मार्क जर नाही पडले तर त्याचं प्रेशर जे काही आहे, मला वाटतं या सगळ्याचा अनुभव थ्री इडियट्स या पिक्चरनी आपल्याला सगळ्यांना इतका सुंदररित्या दिलेला आहे की मला वाटतं चटकन एका सेकंदात मला काय रिलेट झालं असेल तर तेच रिलेट झालं की का मी प्रेशर घेऊ, नाही मला हे नाही करून बघायचंय, मला काहीतरी वेगळं करून बघायचंय. आणि मला वाटतं कदाचित आज तू या प्लॅटफॉर्मवर आहेस तो त्याच रिझनसाठी आहेस की तू त्या चक्कीमध्ये पिसला गेला नाही आहेस आणि तुला जे करायचं होतं तेच करायचं, ते करण्यासाठी म्हणून तू धडपड केलीस. मला एक अजून पडलेला प्रश्न असा आहे की अशी कोणती संस्था आहे बाबा की ती हे ट्रेनिंग देते? कारण असं काही ट्रेनिंग असतं. आता माझाही मुलगा वर्ष 21 आहे. ज्या वयात तू याबद्दल शोधायला सुरुवात केलं होतंस त्याच वयात तोही आहे. पालक म्हणून मला स्वतःलाच असं काही असतं अशी काही कॉन्सेप्टच माहित नाहीये. सो माझ्यासारखे असे बरेच पालक असणार आहेत की ज्यांना असे काही करिअर ऑप्शन्स असतात हेही माहित नाही आहे. मग ही वेगळी वाट जेव्हा तू निवडलेली आहेस, चोखळलेली आहेस, तर त्याचा म्हणजे तुला आलेला जो अनुभव आहे की हे 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 मी इथे इथे जाऊन केलं, तर हे तू आमच्याशी शेअर करू शकशील का? राईट. तर जेव्हा ज्या कंपनी थ्रू मी ट्रेनिंग घेतलं त्या कंपनीचं नाव ताज सफारीज आहे. तर ताज सफारीज ही जी कंपनी होती दे टाईड अप विथ अ आफ्रिकन कंपनी कॉल्ड अँड बियॉन्ड 2005-06 मध्ये. आणि त्यांनी ताज जे आपण हॉटेल्स माहिती आहेत सगळ्यांना, म्हणजे तर इट्स अ टाटा एंटरप्राइजेस. बरोबर. तर ताज हॉटेल्सची जी हॉस्पिटॅलिटी आहे दॅट इज कन्सिडर्ड दी बेस्ट इन द वर्ल्ड टुडे. आणि अँड बियॉन्ड जी कंपनी आहे जी आफ्रिकन वाईल्ड लाईफ टुरिझम किंवा आफ्रिकन वाईल्ड लाईफ गायडिंगचे जे पायनियर्स आहेत आफ्रिकामधले, तर दे बोथ केम अप अँड दे फॉर्मड ताज सफारीज. म्हणून जी ताज सफारीज जी कंपनी आहे त्याचं जे युएसपी ज्याला आपण म्हणतो युनिक सेलिंग पॉईंट, तो नॅचरलिस्ट आहे. इट इज नॉट द हॉटेल. सो आम्हाला जे ट्रेनिंग मिळालं होतं त्याच्यासाठी आफ्रिकावरनं ट्रेनर झाले होते. म्हणजे तिकडचे जे टॉप गाईड्स होते तर ते पहिल्या महिन्यासाठी ट्रेनिंग घ्यायला आले होते. अँड मग आमचे ऑलरेडी किती 9 बॅचेस ऑलरेडी झाल्या होत्या 2006 पासून. आणि मी 2015 पर्यंत मी 10व्या-11व्या बॅच मध्ये होतो. तर हे जे ट्रेनिंग होतं तर म्हणजे साधारण एक 50 एक लोक आतापर्यंत झालेली आहेत नॅचरलिस्ट त्यांच्या थ्रू. काय सांगतोयस तू? तुझ्यासारखे असे 50 लोक भारतात आहेत? हो. अरे बापरे. सो
तर हे जे ट्रेनिंग जे आहे ते दरवर्षी जेव्हा त्यांना रिक्वायरमेंट असते तेव्हा ते लॉन्च करतात, किंवा इंस्टाग्राम, फेसबुक वरती त्यांच्या ऍड्स असतात की ओके. नॅचरलिस्ट ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही असा लॉन्च लॉन्च करतोय. करत आहे. म्हणून ते ऍक्च्युली ते लक वरती आहे, असं त्यांचं टाइम नसतं की दरवर्षी आम्ही ओके. ट्रेनिंग त्याचं घेऊच. घेतोच. ओके. तरी एक दोन अजून कंपनीज आहेत. एक पगदंडी सफारीज नावाचा ब्रँड आहे, त्यांचे बर. बरेच लॉजेस आहेत इंडियामध्ये. तर इनफॅक्ट ताज सफारी मधलेच काही जे सिनियर नॅचरलिस्ट होते, जे आता ताज बरोबर नाही आहेत, त्यांचं त्यांचं फ्रीलान्सिंग करतायत जसं मी करतोय. तर त्यांनी टायअप करून दे आर ट्रेनर्स ऍट पगदंडी सफारीज. ओके. तो पगदंडी सफारीजच्या ब्रँडला त्यांचा प्रो नॅट नावाचा एक प्रोग्राम असतो, तो दरवर्षी त्यांचा नक्की असतो. तरी त्याची माझ्या मते एक फी पण असते, आणि एक महिनाभराचा कोर्स असतो आणि एक 6 महिन्याचा कोर्स असतो. यू कॅन चूज बिटवीन द टू. आणि यू हॅव अन ऑपॉर्च्युनिटी टू वर्क ऍज अ नॅचरलिस्ट विथ युअर लॉज, म्हणजे तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर. तरी माय रेकमेंडेशन म्हणजे आता हे जे प्रोग्राम आहे हा तर पेड प्रोग्राम आहे. फॉर्च्युनेटली ताज सफारीजला जेव्हा मी ताज सफारीजचं ट्रेनिंग होतं तिकडे आमचा काहीच खर्च नव्हता. मला फक्त कान्हा नॅशनल पार्कला पोचायचं होतं. त्याच्यानंतर राहायचं, खायचं सगळं त्यांच्याकडेच. दे पेड फॉर एव्हरीथिंग. सो तो एक बरं. खूप ऍडव्हान्टेज मिळाला मला इनफॅक्ट. आणि मला हे पगदंडीचं नंतर समजलं. तरी हळूहळू असे काही काही जे वाईल्ड लाईफ लॉजेसचे जे ब्रँड्स आहेत आणि ज्यांच्याकडे सिनियर नॅचरलिस्ट आहेत, वेल नोन, खूप आधीपासूनचे एक्सपिरियन्स नॅचरलिस्ट आहेत, तर ते कधी कधी ट्रेनिंग ऑर्गनाईज करतात. इट इज अ गुड, व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी. तरी त्याचं टाइम फ्रेम तुम्ही एकदा बघून फक्त ते करायला पाहिजे. म्हणजे असं कधीही फॉर द एक्सपिरियन्स पार्ट डेफिनेटली, कारण तुम्ही तो महिनाभर जंगलामध्ये असता आणि तुम्हाला खूप गोष्टींचं ते नॉलेज देतात. तरी जर तुम्हाला हे फील्ड जर चूज करायचं असेल तर मग यू हॅव टू चूज अ लॉंगर प्रोग्राम. म्हणजे यू विल गेट बेटर विथ मोर डेज ऑन फील्ड. माझा तुला हा विचारण्याचा उद्देशच असा होता की असं जर कोणाला फील्ड निवडायचं असेल, किंवा मी 1 महिन्याचा कोर्स पूर्ण केला आणि मग मला असं वाटायला लागलं की नाही, मला हे अजून काही म्हणजे याच्यात अजून शिकायला आवडेल, किंवा मग मला हे करिअर म्हणून घ्यायला आवडेल, असं जर कोणी असेल आणि त्यांनी तुला जर कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, तर वुड यू हेल्प देम? तू त्यांना मदत हो, करू शकशील का? डेफिनेटली. ओके. इनफॅक्ट आता जून मध्ये 2 गेस्ट आले होते. दोन्ही बहिणी त्या डॉक्टर्स आहेत. ओके. आणि त्यांनी आता ब्रेक घेतला होता. त्यांचं सगळं MBBS वगैरे झाल्यानंतर 2 वर्ष काम केलं. मग ते म्हणले आम्ही ब्रेक घेऊन विचार करणार होती कशामध्ये स्पेशलायझेशन करायचं. तर ते ब्रेक ओके. म्हणून ते जूनच्या महिन्यामध्ये कान्हा नॅशनल पार्क त्यांनी माझ्याबरोबर ट्रिप केली. ओके. आणि मी तिकडेच होतो. त्या दोघींनी मला परत ऑगस्टमध्ये फोन करून विचारलं की आम्ही तिकडे, तू आमच्यासाठी असं काही करू शकशील का? म्हणून ते महिनाभर, आता ऑगस्टचा अख्खा महिना त्या दोघीही आल्या होत्या. आणि मग मी त्यांच्यासाठी जेवढं मला जमत होतं तेवढं मी त्यांना वेगवेगळ्या गोष्टींबद्दल नॉलेज देत होतो. सो आय एम डेफिनेटली लुकिंग आउट फॉर पीपल ज्यांना अशी ऑपॉर्च्युनिटी पाहिजे. अँड आय वुड बी मोर दॅन हॅपी टू गाईड देम थ्रू दिस. कारण हे जे प्रोफेशन आहे हे युनिक प्रोफेशन आहे. आणि जे तुम्ही म्हणला ना की 1 महिना केल्यानंतर जर आवडलं तर हा जर शब्द असं नाहीच आहे. म्हणजे तुम्ही एकदा आला की तुम्ही येतातच आयडियली, ते बिकॉज इट इज सच अ एक्साइटिंग जॉब. म्हणून मला हे प्रोफेशन जेवढं नवीन जनरेशनला पुट आउट करता येईल तेवढं करायचंच आहे. माझा माझा उद्देशच तो डेफिनेटली आहे. बिकॉज देर आर कंट्रीज इन आफ्रिका हू रन ऑन टुरिझम. म्हणजे जसं आपल्या इकडे पुण्यामध्ये इंजिनियर किंवा आर्किटेक्ट किंवा ओव्हरऑल सगळीकडे जसं एक कन्सिडर्ड फील्ड आहे, तसं आफ्रिकामध्ये तुम्ही जर वाईल्ड लाईफ गाईड आहात, इट इज अ प्रोफेशनल फील्ड. म्हणजे तिकडे असं डिस्क्रिमिनेशन किंवा अरे हे काहीतरी वेगळंच करतोय, ह्याच्यामध्ये काय पैसे मिळवणार मुलं, किंवा असं काहीच नाहीये. इट इज अ व्हेरी वेल पेड प्रोफेशन इफ यू आर गुड ॲट इट. लाईक आय थिंक एनी प्रोफेशन इज गुड इफ यू आर गुड ॲट इट. यू विल गेट इनफ मनी इफ यू आर गिव्हिंग देम गुड सर्व्हिस. सो तो एक खूप
मोठी गोष्ट आहे, जी आय फील यंग जनरेशनला, किड्सला पण माहिती पाहिजे, की तुम्ही असं काहीतरी एक ऑप्शन आहे, अँड पेरेंट्स विल डेफिनेटली सपोर्ट. म्हणजे एकदा आल्यानंतर मग आवडायला लागतं सगळं. परफेक्ट. आजची आपली मुलाखत पाहणारे जे कोणी पालक असतील, ज्यांची मुलं या वयामध्ये आहेत की ते त्यांचं करिअर चूज करू शकणार आहेत, त्यांना राईट. प्लीज रोहितची मुलाखत बघू द्या. त्यांना देखील हा एक्सपिरियन्स करू द्या की तो काय वेगळं करतो आहे की जे त्यांना त्यांच्या रेग्युलर आयुष्यामध्ये करता येणार नाही आहे. मला एक प्रश्न तुला रोहित असा विचारायचा आहे की तू 2015 पासून जंगलातच राहायला असतोस असं तू सांगितलंस. बरोबर. मग तू तिथे नेमकं करतोस काय? राईट. तर 2015 ते 2018 एंड, 2011 नोव्हेंबर पर्यंत, 3-3.5 वर्ष मी या ताज सफारीज बरोबर, माझं आधी 11 महिन्याचं ट्रेनिंग झालं. मग त्याच्यानंतर 3-1 वर्ष मी तिकडे काम केलं. सो तेव्हा पहिले जे 4 वर्ष होते, तेव्हा माझं जे रुटीन असायचं ते बऱ्यापैकी स्ट्रिक्ट किंवा हेक्टिक असायचं. कारण सफारी टायमिंग सकाळची एक सफारी असते आणि संध्याकाळची सफारी असते. मध्ये तुम्हाला 4-1 तास वेळ असतो. तरी यू हॅव टू बी रेडी. आता नॅचरलिस्ट होणं म्हणजे नक्की काय, की तुम्हाला आय हॅव टू वेकअप ॲट 3:30-4 इन द मॉर्निंग. आधी स्वतः तयार व्हायचं. युनिफॉर्म तो एक, म्हणजे तेवढा तो एक प्रोफेशनलिझम ठेवायला लागतो. सो वर्किंग विथ अ ब्रँड, व्यवस्थित युनिफॉर्म, ग्रूमिंग, या सगळ्या गोष्टी आधी बघायच्या. मग म्हणजे किचन साईडला जायचं. किचन मधनं जो ब्रेकफास्ट जो पॅक केलेला असतो शेफनी, तो गाडीत टाकायचा. मग गाडी चालवत एंट्री गेट पर्यंत पोहोचायचं. मग तिकडनं जे गेस्ट असतात ते बंद गाडीतनं सफारीला येतात, आणि मग आत गाडी चालवायची. मी बेसिकली आधी पहिले 4 वर्ष मी गाडी चालवायचो या नॅशनल पार्क्स मध्ये. म्हणजे दॅट वॉज पार्ट बर. ऑफ माय जॉब. म्हणजे जे आफ्रिकामध्ये जे टीव्ही वरती तुम्ही बघता ना, की तो माणूस गाडी चालवत असतो आणि असा तिरका बसून मागे बसून बोलत असतो. सो दॅट इज व्हॉट आय हॅव बीन ट्रेन्ड ॲट. ओके. आणि ते साधारण एक 5-1 तासाची मॉर्निंग सफारी असते. मग परत लॉज वरती यायचं, थोडा आराम करायचा, खायचं, आणि परत इव्हनिंग सफारीला सेम रुटीन. मग संध्याकाळी एक 6:30-7 वाजता तुम्ही जनरली परत येता सफारीवरनं. ते झाल्यानंतर परत पटकन आवरायचं. मग गेस्टला होस्ट करायचं असतं आम्हाला. म्हणजे त्यांच्याबरोबर डिनर करा किंवा कॉकटेल्स वगैरे जे काय सेटअप असेल, तर त्यांना होस्ट करायचं, त्यांच्याबरोबर गप्पा मारायच्या, की आज आपण काय काय बघितलं, आपलं काय काय बघणं राहिलंय अजून, मग आपल्याला उद्या काय दिसू शकतं, ह्या पॉसिबिलिटीज. सो नॅचरलिस्ट जो असतो तो बेसिकली एक तुमच्यासाठी, जर तुम्ही 4 दिवस आलाय तर तुमची एक 4 दिवसांची एक स्टोरी क्रिएट करतो. परफेक्ट. आणि ती स्टोरी क्रिएटिंग इज आर जॉब, की आपल्याला नक्की काय शोधायचं आहे. तुम्हाला जर फक्त पक्षी आवडत असतील तर मग फक्त पक्षी, व वाघ समोर असेल तरी मग मी पुढे जाईल मग. सो नाही आणि दाखवणार. एकदा एक दोनदा असं झालंय, म्हणजे फॉरेनर होते, युके वरनं आलं होतं कपल, आणि ते एकदम हार्डकोर बर्डर होते. म्हणजे त्यांना छोट्यातला छोटा पक्षी बघण्यामध्ये इंटरेस्ट, आणि त्यांनी दुसरीकडे वाघ बघितले होते. आणि तेव्हा मी जस्ट माझं ट्रेनिंग झालं होतं, आणि इच्छा, म्हणजे एकदा वाघ बघितला की तो खूप वेळेला बघावा असं वाटतो. म्हणजे आणि समोर समोर म्हणजे मी एकीकडे थांबलो होतो, आणि पुढे 200-300 मीटरवरनं एक हरणांचे आवाज येत होते, म्हणून त्याच्यावरनं समजलं की तिकडे वाघ किंवा बिबट्या या दोनपैकी नक्की आहे. आणि तेवढ्यात तो जो हसबंड होता त्याला एक छोटा पक्षी दिसला, तो त्यांनी आधी बघितला नव्हता, आणि तो तिथल्या तिथे उडत होता, आणि त्यांना ते बायनॉक्युलर्स मधनं बघायला जरा त्रास होत होता. आणि मी त्यांना म्हणतोय की आपण पुढे जाऊ पुढे जाऊ, ते म्हणते नाही, इकडेच थांबायचं म्हणला. म्हणून अशाही खूप गोष्टी होतात. सो मग या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर डिनर करा, आणि 9:30-10 पर्यंत यू गो बॅक टू बेड. आणि मग परत कधी कधी खूप लेट पण होतं. म्हणजे गेस्ट जर खूप टॉकेटिव्ह असेल किंवा गप्पा मारण्यात जर त्याला इंटरेस्ट असेल, तर मग कधी कधी 11-12, जेवढं होईल तेवढं. कधी कधी रात्रभर जागं राहूनच मग डायरेक्ट सफारीला. मग तो गेस्ट तेव्हा झोपायचा गाडीत. मग म्हणतात की वाघ दिसल्यानंतर उठव म्हणून. So अशा वेगवेगळे सिनारिओ असायचे. सो एव्हरीथिंग, म्हणजे तो जो तुम्ही मला विचारलं की दिवसभर मी तिकडे काय करायचो, तर मोस्ट अनप्रिडिक्टेबल डेज असतात. एव्हरी मोमेंट
प्लॅन कॅन चेंज एनी सेकंड. आणि व्हेरी एक्साइटिंग, एव्हरी मोमेंट इज डिफरंट, देर इज नो रेपिटेशन ऍट ऑल. अँड दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ व्हॉट आय डू. दर दर मिनिटं वेगळं असतं, म्हणजे फक्त रस्ते सेम असतात तरी बाकी सगळं वेगळं असतं. तो जोरात जोरात येणारा माकडांचा आवाज असेल, चितळांचा किंवा हो हरणांचा आवाज असेल, त्याच्यावरून कानोसा घेऊन कुठल्या बाजूला वाघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मला वाटतं बहुतेक तरी भारतातल्या सगळ्या सफारीज मध्ये लोकांना मेन इंटरेस्ट असतो तो वाघोबा बघण्यामध्ये हो असतो. हो मग हो त्याची शेपूट नुसती दिसली तरी चालेल, पण तो वाघोबा दिसला चालेल. पाहिजे. हो हो खरे. म्हणजे हा हा तू जो एक्सपिरियन्स सांगतोयस ना, तो मला नक्की हे करता येऊ शकतो, कारण मी रणथंबोरला हा एक्सपिरियन्स घेतलेला आहे. एका राईट. ट्रॅकवर वाघ दिसणार आहे असं कळल्यानंतर वेड्यासारख्या त्या सगळ्या गाड्या त्या बाजूला ज्या काही जातात आणि त्या वाघाला म्हणजे तुम्हाला दिसायचंय का नाही हे त्याच्या मनावरती असतं, ते काही तुमच्या हो हातामधली गोष्ट नक्की नाही आहे. पण जे तू सांगतो आहेस की तू जंगलातच नेमकं करतोस काय, ते याच्यामधला एक मला हे आवडला की लवकर तर तुम्हाला उठायचं असतंच, पण तुमचा हो दिवस सुद्धा शेवटी जो असतो हा तुमच्या गेस्ट बरोबरचा असतो. सो हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचाच एक प्रकार जो तू काही सांगतो आहेस हा नक्की याच्यामध्ये पाहायला मिळतो आहे. मला एक अजून असं विचारायचं आहे तुला की 10 महिने जंगल हेच तुझं घर आहे. मग राईट. 1.5 महिना जो म्हणजे 2 महिने जे काही तुझ्याकडे 2 शिल्लक महिने. राहतात, या 2 महिन्यांमध्ये तू घरी येतोस का? आणि हो घरी आल्यानंतर तू किती दिवस घरी असतोस? कारण माझ्यासारखी आई असेल तर ती विचारेल तुला की अरे 10 महिने तू तिकडे राहतोस तर थोडे दिवस तरी आमच्या बरोबर राहा. मग असे किती राईट. दिवस असतात की जे तुला तुझ्या घरी राहायला मिळतात आणि तुझं घर आहे कुठे की तू जिथे वर्षातले किती दिवस तू तिथे किती असतोस? दिवस. राईट. तर मी 10 महिने झाल्यानंतर जे 2 महिने उरतात त्याच्यापैकी आयदर मी 2 महिने अख्खा घरी थांबू शकतो, किंवा मी डिसाईड करतो की मी काहीतरी एक नवीन जागा एक्सप्लोर करीन. म्हणजे मी लोकांना नंतर आय कॅन ऍड ऑन टू व्हॉट ऑल द डेस्टिनेशन्स दॅट आय ऑफर. म्हणून साधारण एक आठवडा 2 आठवड्यांची मी कुठलीही जागा जेव्हा एक्सप्लोर करतो तेव्हा मिनिमम मी तिकडे आठवडाभर राहतो. नाही तर तुम्हाला ती जागा ज्या दृष्टीने म्हणजे आपण रेकी म्हणतो ती आपल्याला बरोबर. करता येत नाही नीट. आणि फॉर मी माझ्या म्हणजे माय टाईप ऑफ ट्रॅव्हल इज की जेवढं तुम्ही लोकल्स बरोबर इंटरॅक्ट कराल तेवढं तुम्ही त्या जागेबद्दल जास्त तुम्हाला माहीत एक करून घेऊ अटॅचमेंट शकता. होते. माहितीपेक्षा तुम्हाला एक अटॅचमेंट होते, एक इमोशनल अटॅचमेंट होते त्या जागेबद्दल. म्हणजे खूप लोक टूर्स ज्या करतात त्याच्यामध्ये तुम्ही पटपट पटपट ज्या सगळी लोक करतात ते करतातच, तरी तुम्ही लोकल्स बरोबर इंटरॅक्ट नाही केलं तर मग तिकडचे लोकल कॉन्टॅक्ट एक माझ्या हातात येतात. म्हणजे मी तिकडे एक 2 एक आठवडे काढले तर म्हणून एक 15 दिवस नवीन लोकेशन मी एक्सप्लोर करतो नक्की. आणि उरलेले जे दिवस असतात तर मग ते आयदर घरी आलो की मग आरामच असतो तसं बघायला गेलं तर. तरी त्याची अशी काही गॅरंटी नसते, कारण मी घरात जरी असलो तरी मग लॅपटॉप वरती काहीतरी काम किंवा असंच चालू असतं. आणि मग तेव्हा आई बाबा कधी कधी कंटाळतात मला घरात बघून. तरी कारण त्यांना सवयच नाहीये ना, बरोबर त्यांना आहे. सवयच नाहीये. आणि जेव्हा मी असायचो पुण्यामध्ये म्हणजे बिफोर आय लेफ्ट, तर तेव्हा सतत त्यांच्याकडे एक गोष्ट सांगायला असायची, अरे रोहित अभ्यास कर किंवा रोहित काहीतरी कर. तरी आता तर मला काही बोलूच नाही शकत ना, कारण मी सुट्टीवरती आल्यासारखाच असतो. म्हणून ते मला एकदम असं जॉबलेस बघितल्यानंतर मग ते विचारतात, अरे आता ह्याला काहीतरी काम सांगायला पाहिजे, मग काहीतरी एक एक काम असतं, मग हे कर ते कर, मग त्यांच्या आयडियाज की मी माझा बिझनेस अजून कसा वाढवू शकतो. म्हणून इनफॅक्ट इट्स व्हेरी बरं वाटतं आल्यानंतर. आणि आईबाबांनाच जंगलाची आता एवढी अटॅचमेंट झाली म्हणून आईबाबाच येतात तिकडे कधी कधी. म्हणजे वर्षातनं एकदा तर आईबाबाच येतात. मग मग ते आयदर त्यांच्या फॅमिली फ्रेंड बरोबर किंवा अजून एका कुठल्या तरी कपल बरोबर. आता मागच्या वर्षी आले होते तर एक फॅमिली फ्रेंड बरोबर ते गाडी चालवत आले पुण्यावरनं. मग ते एक 10 दिवस 10 दिवसाची रोड ट्रिप केली होती त्यांनी. म्हणून त्यांना क्या पण बात है. तिकडचं हे आवडतं, म्हणून असं एकदम ते परफेक्ट मॅनेज होतं.
आणि वंडरफुल. इकडचे दिवस एकदम पटपट कसे संपतात समजतच नाही, कारण दर दिवशी कोणाला तरी मी भेटतोच. म्हणजे कारण मी तिकडे असल्यामुळे सगळ्यांना जमत नाही तिकडे यायला, इनफॅक्ट इव्हन माय फ्रेंड्स. म्हणून ते पण येतात, मित्र वगैरे पण येतात, तरी वर्षातनं एकदा येतात ते. सो मग इकडे आल्यानंतर सगळ्यांच्या घरी एकदा जाऊन सगळ्यांना भेटा म्हणून कधी कधी मीच घरी नसतो माझ्या. सो असं एक्साइटिंग टाइम असतो माझं. थोडक्यात एक वर्षभराचं वेकेशनच चालू असतं असं आपण म्हणू शकतो. अशाच एका तुझ्या वेकेशन टाइम मध्ये आम्ही तुला आज पकडलेला आहे आणि हो. त्याबद्दल मी रोहितच्या आईला खरं तर थँक्यू म्हणणार आहे की तुमचा जो तुमच्या मुलासाठीचा वेळ आहे तो आम्ही आज थोडासा काढून घेतलेला हो. काढून घेतलेला आहे. आणि त्या वेळामध्ये मी मगाशी तुला जे विचारायचं म्हणत होते ना की तू जंगलातच राहतोस, तू नेमकं तिकडे करतोस काय, त्याच्यातला माझा उद्देश हाच होता की तुझा लोकल्स बरोबर संबंध येतो किती. कारण राईट. जंगलामध्ये जसं आपण प्राण्यांना पाहतो तसं तिथे लोकही राहतात. बॉर्डर असेल जंगलाची, किंवा काही वेळेला आपली भारतातली जंगल तर इतकी गंमतशीर आहेत की जंगलाचा एक पार्ट रोडच्या इकडे असतो आणि एक पार्ट रोडच्या इकडे आहे, मधून हो. रस्ते गेलेले असतात. सो तिथे तुम्हाला मानवी वस्ती ही पाहायला मिळतेच. मग जशी प्राण्यांशी इंटरॅक्शन असते तशीच तुमची माणसांशी पण होते का, आणि झाली तर मग ती काय पद्धतीची असते. म्हणजे लोकल फूड असेल म्हणा. आता तू तुझ्या कामासाठीची तुझी कंपनी काढलेली आहेस हे तर तुझ्या बोलण्यामध्ये आलंच की तू ताजकडून राईट. ट्रेनिंग घेतलंस, त्याच्यानंतर एक्सपिरियन्स घेतलास, हँड ऑन एक्सपिरियन्स झाला तुझा. मग माणूस बरोबर. पुन्हा जे म्हणतो आपण की एक पायरी पुढे जायची आहे, तशी तू स्वतःची कंपनी केली आहेस. मग या कंपनी मार्फत असं काय तू वेगळं लोकांना दाखवतोस, किंवा असं काय वेगळा एक्सपिरियन्स तू लोकांना घेऊ देतोस जो त्यांना वेगळ्या म्हणजे बाकीच्या टूर कंपन्यांकडून किंवा जे नेचरलिस्ट नाही आहेत त्यांच्याकडून त्यांना राईट. नाही मिळत. राईट. तर माझं जे मी म्हणलो की माय वे ऑफ एक्सप्लोरिंग इज व्हेरी डिफरंट. म्हणजे मला लोकांना जेव्हा ते परत नॅशनल पार्क वरनं परत येतात तर तेव्हा त्यांनी घरी येऊन हे नाही म्हणलं पाहिजे की आम्ही वाघ बघितला, त्यांनी म्हणलं पाहिजे की मी काना बघितलं, मी पेंच बघितलं. इट परफेक्ट. शुड बी अ होल थिंग. म्हणून आणि मी तिकडेच राहिल्यापासून माझं तिकडे मी लोकल्स बरोबरच राहतो, मी तिकडच्या गावांमध्येच राहतो, तिकडच्या शेतांवरती राहतो. म्हणजे पेंच मध्ये माझं जे घर आहे ते लिटरली एका शेताच्या मध्ये जे मचान बांधतात लोक, आणि बर. मचानीवरनं ते पक्षी पक्षी आणि प्राणी जे शेतावरती येतात त्यांना घाबरवायला, मी लिटरली त्या मचानीवरतीच राहतो. आणि पन्नामध्ये एक छोटस गाव आहे जे रिलोकेट केलं गेलंय. म्हणजे आधी ते कोर एरियामध्ये होतं, मग डिपार्टमेंटने त्यांना रिलोकेट बाहेर केलं बफर एरियामध्ये. मग मी एक त्या गावात राहतो. कानामध्ये मी एक छोटीशी रूम, जंगलाच्या जवळच एक छोटीशी रूम रेंटवरती घेतली आहे. सो माझं लोकल इंटरॅक्शन तिकडे खूप असल्यामुळे मला तिकडचे लोकल्स मला व्यवस्थित माहिती आहेत. सो माझे सगळे जे गेस्ट आहेत त्यांना तर मी या सगळ्या लोकल्सला डेफिनेटली भेटवतो, त्यांना माझ्या घरी इन्व्हाइट करतो. ही जी वेगवेगळी घरं आहेत तिकडे इन्व्हाइट करतो. आणि म्हणजे मी जे दाखवतो ते कसं वेगळं आहे, आता बाकीचे कसं करतात हे मला माहिती नाही. बट आय वुड से की आय बिलीव्ह इन एक्सक्लुझिव्हिटी. म्हणजे तुम्हाला वाघ गर्दीत बघणं ठीक आहे, तरी जेव्हा फक्त तुम्ही आणि वाघ असतो तो जो फिलिंग असतं दॅट इज कम्प्लिटली डिफरंट. आणि माझा फोकस असतो की आय वॉन्ट टू मेक इट स्पेशल फॉर यू. म्हणजे माय टाईप ऑफ, म्हणजे ज्याला आपण सायटिंग म्हणतो तेव्हा वाघ दिसतो तेव्हा, तर मला नेहमीच असं पाहिजे असतं की फक्त आपण आणि वाघ असले पाहिजे, बाकी कोणीही नसताना पाहिजे. अँड डू समथिंग डिफरंट. म्हणजे सगळे लोक त्या एका वाघणीच्या मागे आहेत तर सगळ्या जीप्स तिकडेच असणार आहेत, तरी दुसरे पण वाघ आहेतच ना. मग आपण बरोबर आहे. दुसऱ्याला शोधू ना, मग दुसऱ्याला शोधू आपण. आणि तीच जंगलाची मजा आहे. म्हणजे 5 गाड्या एका वेळेला. नाही दिसलं तरी ठीक आहे, तरी तुम्हाला जोपर्यंत नेचरचा इम्पॉर्टन्स समजत नाही तोपर्यंत तुमचा माइंडसेट असाच असणार आहे की मी जंगलात गेल्यानंतर वाघ दिसतो, आणि मग जर नाही दिसला वाघ तर मग पीपल आर डिसअपॉइंटेड फॉर शुअर. तरी जर तुम्ही एक सिक्वेन्स फॉलो केला, म्हणजे केक केक काय डायरेक्ट समोर येत नाही, म्हणजे आयसिंग ऑन द केक जो प्रकार असतो ना, असं हळूहळू गेलं तर स्टेप ती बाय एक स्टेप. वेगळी, स्टेप बाय स्टेप गेलं तर एक वेगळी मजा असते.
आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळं बघता. म्हणजे माझं मेन हे असतं की एका जंगलामध्ये, आता एक्झाम्पल पेंच मध्ये देर आर 200+ स्पीशीज ऑफ बर्ड्स दॅट आर फाउंड. ओके, रेकॉर्ड झालेले 200 स्पीशीज आहेत. मग बरं. मॅमल्स ज्याला म्हणतो, मॅमल्स साधारण एक 38 प्रकारचे मॅमल्स आहेत. मग रेप्टाईल्स आहेत. असं करत करत साधारण पेंच मध्ये तुम्ही 300 स्पीशीज इन्क्लुडिंग बर्ड्स, मॅमल्स, रेप्टाईल्स तुम्ही बघू शकता. यू कॅन होप टू सी. सो माय पर्स्पेक्टिव्ह इज की युअर टार्गेट इज सीइंग 300 स्पीशीज, नॉट जस्ट टायगर. तुम्ही एकाच स्पीशीवर फोकस केलं तर ठीक आहे, तुम्हाला दिसेल, वेल अँड गुड. तरी मग तुम्ही बाकीचं मिस आउट करताय. सो आय ट्राय अँड पुट इट अप एज अ चॅलेंज फॉर माय गेस्ट की तिकडे 300 स्पीशीज दिसायचा चान्स आहे, त्याच्यापैकी वाघ एक आहे. आणि वाघाला शोधणं हे एका खूप मोठ्या शेतामध्ये एक मुंगी शोधणं आहे. म्हणजे दॅट इज द प्रोपोर्शन. तुम्ही पेंच करेक्ट. साधारण 1000 स्क्वेअर किलोमीटरचे, 1000 स्क्वेअर किलोमीटर खूप मोठा एरिया होतो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक 8 फुटी मांजर शोधायची. आणि मांजर म्हणतोयस तू? ती मांजर समोर आल्यानंतर काय होताचा अनुभव घेतलेला आहे, त्यामुळे प्लीज, म्हणजे बिग कॅट असा शब्द जरी वापरत असतील तरी तो कॅट जेव्हा, म्हणजे माझा तर अनुभव असा आहे की आमच्या सगळ्या जीप्स, 5 जीप्स होत्या एकूण, आणि लास्ट जीपवर आर्स. ओके, मी जीपच्या सगळ्यात शेवटच्या भागात बसले होते, ओपन जीप. ओके. राईट. आणि मी आणि माझे सासरे असे आम्ही शेजारी शेजारी बसलो होतो. आणि एका सेकंदात मला असा फील झाला की मागून काहीतरी जातंय. हा, तर मी आणि बाबा आम्ही दोघांनी एकाच वेळेला ह्या बाजूला बघितलं आणि आम्हाला चक्क तो वाघ मागून असं वाघ. जाताना आम्ही पाहिला. मागून सगळ्या गाड्या पुढे हा, होत्या, पुढे बघताय. सगळे पुढे बघत होते, आणि हा पठ्ठ्या मागणं कधी आला पत्ताही लागला नाही कोणाला. पत्ताही नाही. तो असा साईडनी आला आणि असा जीपच्या मागून, म्हणजे अक्षरशः 3-3.5 फुटावर ना ते जीप, आणि त्याच्यामध्ये 3.5 फुटाचं अंतर असेल, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तो असा सरकला साईडनी. म्हणजे बघ, मला सांगताना सुद्धा आत्ता काटा आला चार अंगावर. कॅट जेव्हा म्हणलास ना, तेव्हा त्या हो, कॅटचे पंजे असे जमिनीत रुतताना हो, मी आणि बाबांनी हो. बघितले. आणि लिटरली तुला सांगते मी, आमच्या तोंडातून आवाज सुद्धा फुटला नाही बाहेर की मागे वाघ आहे म्हणून. तो असा जेव्हा झाडीत हो, गेला, शेवटी हो. शेपूट दिसली, तेव्हा आम्ही दोघं, म्हणजे असे तेव्हा सांगितलं. विस्पर म्हणतो ना, तसं आम्ही सांगू शकलो की अरे वाघ इकडच्या हो. बाजूला आहे म्हणून. म्हणजे तो, आपण चॅरिश्मा म्हणू किंवा ती एक भीती म्हणू की वाघ हा समोरून आपल्याला बघायला मिळाला असा, तो डोळे उघडून बघण्याची गोष्ट तर असतेच, पण ती भीती पण थोडीशी असते की हो, अरे हा आपल्याकडे आला तर का? आपल्याकडे आलाय. आला तर काय हा? तो म्हणजे असं. म्हणजे ही अक्षरशः मजा, म्हणजे मी आणि बाबा कधी नव्हे ते आम्ही दोघं जण असे खळखळून हसत होतो नंतर की अरे वाघ असा इकडून निघून गेला आणि आपल्याला कळलं पण नाही 2 मिनिटं म्हणून. हो, म्हणजे जवळजवळ 40 एक लोक होतो तो आम्ही त्या असं. 5 जीप्स मधून. आणि कळलं होतं, म्हणजे ते जसं तू म्हणलास गाईड लोक असतात बरोबर, तर ते होते आलेले. ते म्हणत होते की वाघ दिसण्याची शक्यता आहे, त्यामुळे सगळे समोर बघत होते. साईडला किंवा इकडे तिकडे बघावं असं कोणाला कळलं नाही. हा गेला मागून निघून निघून राईट. मस्तपैकी. मग नंतर काही वेळानंतर आम्हाला पुढेही पाहायला मिळालं. मे बी तोच होता की दुसरा कुणी आला तर. तिथे T22 असं ते नाव घेतात. ओके. तर हा, सगळ्या T22चा, हा, कोड कोड केलेले आहेत टायगर्स. T22चा एरिया होता तो, असं सांगितलं होतं त्यांनी. सो माहित नाही म्हणजे काय नक्की आम्ही पाहिलं होतं, पण जे काय दिसलं होतं ते इतकं सोनेरी आणि हो. सुंदर होतं. हा असं, नाही, तो वाघ वाघ एकदा दिसला की ते तू माणसाचं म्हणलास तसंच आहे. पर्स्पेक्टिव्ह बदलतं. आणि खरंय. म्हणजे ह्याच्यामधनं शिकायला, म्हणजे माय पर्स्पेक्टिव्ह इज की तुम्ही काहीतरी नवीन घरी, यू शुड लर्न समथिंग न्यू. दॅट इज माय पर्स्पेक्टिव्ह. आणि वाघाची गॅरंटी मी तर कधीच देत नाही, बट आय गॅरंटी यू द बेस्ट टाइम ऑफ युअर लाईफ. ती एक गॅरंटी आहे. परफेक्ट, परफेक्ट, परफेक्ट. तरी मला वाटतं हेच वाघ. बहुधा पण सगळे सांगतात की वाघ दिसण्याची गॅरंटी आम्ही घेणार नाही, पण तुम्हाला जंगल जे काही बघायला मिळेल, ही तुझी जी गॅरंटी आहे ना, ही खरंच खूप सुंदर आहे. कारण अनप्रेडिक्टेबल ज्याला म्हणलं जातं, जंगल हे कधीच प्रेडिक्टेबल नसतं खरं तर. आणि खूप छान एक्सपिरियन्स मात्र तू लोकांना देतो आहेस, असं तुझे एकंदर जे राईट. काही फोटोग्राफ्स आणि हे पाहायला मिळत आहेत त्याच्यावरून तर आपण सहज ताडू शकतो की खूप छान एक्सपिरियन्स लोकांना मिळत आहेत. प्लस तू लोकल्स मध्ये त्यांना जे घेऊन जातो आहेस. हो, तुम्ही कधी त्यांना लोकल फूड वगैरे पण ट्राय करायला देता? हो, हो, हो.
ट्राय नाही, मी तर त्यांना कुकिंग डेमो वगैरे पण करतो. म्हणजे एक बर. दोन लोक आहेत, म्हणजे त्यांना शिकायचं, आधी त्यांना खायला घातलं, मग त्यांना ते आवडलं. मग दुसऱ्या दिवशी मग मी ज्या बनवतात दीदी ज्या आहेत, तर त्यांना म्हणजे गेस्टला परत त्यांच्या घरी घेऊन गेलो आणि त्यांनी तिळाची चटणी बनवली होती. बर. तिळाची चटणी आणि अजून एक भाजी होती कुठली तरी. तर मग गेस्टला ते शिकायचं होतं, मग एक अर्धा पाऊण तास तिकडे. सो म्हणजे तुम्हाला माझं पर्सनलाइज मी जेवढं होऊ शकेल तेवढं करतो. म्हणजे आय डोंट वॉन्ट टू डू द स्टिरिओटाईप बेसिकली. ते सगळे करतायत त्याच्याहून वेगळं काहीतरी करायचंय. सो खरंय रे रोहित, दॅट इज स्टिरिओ. माय दॅट इज माय वे ऑफ दॅट इज वेअर आय फील दॅट आय एम डिफरंट फ्रॉम अदर्स. आणि खरं आहे ना, शहरातलं किंवा आमचं जगणं हे स्टिरिओटाईप झालेलं असतं, म्हणून तर आम्ही काहीतरी वेगळेपणा शोधायला आयदर जंगलाकडे पळतो किंवा नेचरकडे पळतो, जे आम्हाला ह्या बिल्डिंग्सच्या जंगलामध्ये नाहीच पाहायला मिळत. आणि तू फॉर्च्युनेट आहेस की तू अशा पद्धतीची लाईफस्टाईल 10 महिने जगतोस. मला राईट. तुला असं विचारावं वाटेल की ही जी लाईफस्टाईल तू जगतोस, या लाईफस्टाईलचे फायदे आणि तोटे म्हणजे शोधायला गेलं तर फायदेच खरं तर जास्त आहेत नक्की. पण हो. सांगू शकशील का की फायदे तोटे काय आहेत तुला स्वतःला? प्राणी, पक्षी, जंगल याच्याकडून काय शिकायला मिळतं की जे तुला सतत तिथे 10 महिने जाऊन राहायला इन्स्पायर करतं? राईट. सो जसं तुम्ही म्हणलं, तोटे म्हणजे कॉन्स जे आहेत, मायनस साईड ही खूप कमी आहे. म्हणजे त्याचं जवळजवळ नाहीच असं म्हणू शकतो. म्हणून ती जी छोटी आहे ती मी सांगतो, जे इकडे राहून जे नाही होऊ शकत दॅट इज फॅमिली टाइम. आणि ही जी इंडस्ट्री आहे इज अ इंडस्ट्री वेअर जेव्हा लोकांची सुट्टी असते तेव्हा आमचं काम असतं. बरोबर. सो बरेच आता या 6 वर्षांमध्ये मी एकदा दिवाळीला होतो 2019च्या दिवाळीमध्ये. तरी सो दीज आर द थिंग्स दॅट. आणि मग जर काही इमर्जन्सी आली तर तुम्हाला जर मी पुण्यातच राहत असतो तर मी त्या इमर्जन्सी, एस्पेशली मेडिकल इमर्जन्सी, आय विल रीच इन 1 hour. तरी जर मला जंगलात यायचं असेल तर मला फ्लाईट जरी घेऊन आलो तरी एक 8 तास लागणार आहेत. सो या अशा मायनर काही काही गोष्टी आहेत ज्या नेगेटिव्ह मध्ये आपण म्हणू शकतो. एक फॅमिली टाइम, फ्रेंड सर्कल बरोबर तुमचं आधीचं जे सोशल सर्कल आहे त्यांना फेस टू फेस भेटणं, नाही तर आजकाल व्हिडिओ कॉल आणि फोनवरती होतातच. सो या मायनस साइड मधल्या आहेत. आणि प्लस साइड जी आहे ती ती अशी खूप लांब लिस्ट आहे तसं बघायला गेलं तर. मला त्या तरी प्लस आय साइड थिंक मधनं एक एक मला तुला हा. अजून असा विचारावासाठी लागेल की प्लस साइड मध्ये आता आपण करोनाचाच एक पार्ट घेऊया. मला वाटतं की 2020 20. पासून, मार्च पासून सगळेजण आपापल्या घरांमध्ये अडकलेले होते. तुझ्याकडे जी काही जागा होती, तू बहुधा जंगलातच होतास तेव्हा, हो, मी आलोच नाही परत. बरोबर? तू जंगलातच होतास, म्हणजे तुझ्याकडे जी काही जागा होती त्याचा आम्ही विचारच करू शकत नाहीये, एवढी हो. मोठी जागा तुझ्याकडे होती. हो. हो. त्यामुळे इन कम्पॅरिझन टू दॅट, म्हणजे मी जर विचारायला गेले तर तसा थोडासा अन्याय होईल बहुधा. पण हा पिरियड जर आपण लक्षात घेतला की जिथे सगळेजण मेजरली स्ट्रेस्ड आउट होते, तू मजा करत होतास असं नक्की म्हणावं लागेल. तर हो. ते ऐकायला आम्हाला आवडेल. जगाचा मी संपर्क नाही, कोणी येत नाही, जात नाही. नाही, तो तर अनुभव खूपच वेगळा होता. त्याच्यावरती एक वेगळा इंटरव्ह्यू येऊ शकू एवढा. क्या बात आहे. म्हणजे तू पुढच्या इंटरव्ह्यू साठी जागा सोडतोयस हे नक्की. आपण म्हणजे करोना टाइम विथ रोहित दामले असा एखादा एपिसोड हो, करायला हो. हरकत चालेल, नाहीये. चालेल. खरंच चालेल. नक्की. कारण तो एक्सपिरियन्स खूपच वेगळा होता. कारण मला घरचे म्हणत होते, की परत ये, काय होणार आहे पुढे माहिती नाहीये. तरी मग आय डिसाइडेड की मी एका पन्नामध्ये एक छोटं गाव आहे मजगाव नावाचं. डायमंड माइन्स जे आहेत त्याला चिकटून आहे आणि हो. तिकडे हायनाज वगैरे सगळं दिसू शकतं. आणि मला तिकडचे लोक माहिती आहेत कारण तिकडनं एक गेट पण आहे. म्हणून मग मी तिकडे एका सरपंचाच्या घरी राहिलो आणि मग मी 4 महिने तिकडेच काढले. सो दॅट टाइम वॉज कम्प्लिटली डिफरंट. ते मी नंतर सांगेन, एलॅबरेट करीन थोडं. तर आता जे प्लस पॉइंट आहेत इकडे राहायचे, राहण्याचे. तर आय थिंक
the first thing that I feel is the biggest plus point is की you naturally wake up at sunrise. तुम्ही इकडचं जे तुमचं एकदा बॉडी क्लॉक सेट झालेला आहे, आता माझं बॉडी क्लॉक सेट झालं म्हणून मी इन्स्टिंक्टिव्हली 4:30-5 वाजता जाग येते आणि सफारी असल्यामुळे मग जायला लागतं. आणि सफारी नसेल जरी तरी यू सी द सन. आजचा म्हणजे मी आता इकडे बाणेरमध्ये राहतो, मला सूर्य वरती येताना दिसतच नाही, तो डायरेक्ट 10 वाजता गेल्यानंतर दिसतो, कारण बिल्डिंगच एवढ्या आहेत. सो देर इज डायरेक्ट ऍक्सेस टू द सन. दुसरी जी दुसरी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की इकडचं वातावरण जे आहे किंवा एअर क्वालिटी जी आहे ती खूपच वेगळी आहे. म्हणजे जेव्हा मी पुण्यात येतो तेव्हा जनरली पहिले 2 दिवस मला जर मी बाहेर फिरलो लगेचच तर मला जरा असं ड्राय होतो माझा थ्रोट. मग कदाचित असं सर्दी टाईप फिलिंग येतं. म्हणून ते 1-2-3 दिवस लगेच जाणवतं की तिकडे जंगलात फ्रेशनेस जो आहे एअरचा तो खूप जास्त आहे तिकडे. आणि यू आर व्हेरी पॉझिटिव्ह तिकडे. फॉर सम रिझन इकडे आल्यानंतर एक ऍडेड प्रेशर्स मला वाटतात, कारण इकडे आपल्याला सोशलायझिंग जेव्हा करायचं असतं तेव्हा टू फिट इन टू द सोशल सर्कल यू हॅव टू ऍक्ट इन अ डिफरंट वे, ड्रेसअप इन अ डिफरंट वे, स्पेंड इन अ डिफरंट वे. या अशा खूप गोष्टी एकत्र येतात. आणि तिकडे काय होतं, तिकडे एवढं नॉर्मल लाईफस्टाईल आहे, तिकडे मनी डज नॉट मॅटर. तिकडे तुम्ही तुम्ही आज काय करताय, आर यू एन्जॉईंग द डे, हा एवढाच एक प्रश्न असतो. अँड देर आर सो मेनी थिंग्स दॅट कॅन बी डन टू एन्जॉय युअर डे वेन यू आर इन नेचर. कारण आपण सगळे नेचर मधनच इव्हॉल्व्ह झालोय. म्हणून कुठल्याही माणसाला, म्हणजे जो माणूस म्हणतो की मला साप आवडत नाहीत, रूम मध्ये पाल आली आवडत नाही, जंगलात काय करणार आहोत वगैरे, तोच माणूस. आणि हे एक एक्झाम्पल माझ्या खूप चांगल्या मित्राचं आहे, म्हणजे ज्याला पार्टी करायला आवडतं आणि असं म्हणजे खूप सिटी त्याला सिटी आवडते. लाईफला तोच जंगलात आल्यानंतर अटॅच्ड होता. तोच माणूस जंगलात आल्यानंतर त्यांनी एका वर्षात त्यांनी 3 ट्रिप केल्या. सो इकडे आल्यानंतर लोकांना त्याची एक वेगळी व्हॅल्यू समजते आणि इकडे लक्षात येते. शिकायला खूप जास्त मिळतं. इकडे यू आर ऍट पीस. म्हणजे आता जेव्हा एक्झाम्पल जेव्हा या दोघी मुली आल्या होत्या आता डॉक्टर्स ज्या आहेत, तर त्यांच्यासाठी त्यांना मी कुठल्या तरी मस्त स्पॉटला घेऊन जायचो जिकडे मस्त नदी आहे, झाडं आहेत, सावली आहे थोडी, आणि तिकडे चटई टाकून बसायचो आणि ते तासन तास त्यांचं वाचन करायचे. मी माझा कॅमेरा घेऊन इकडे तिकडे फिरायचो. सो यू कॅन डू अ लॉट ऑफ थिंग्स टू बी फ्रँक तिकडे जेव्हा तुम्ही असता, जे सिटीमध्ये पॉसिबल नसतं. सिटीमध्ये तुम्हाला लगेच काहीतरी प्लॅन असतो किंवा तुमचं नॅचरल इन्स्टिंक्ट असतं की मी आयदर रूम मध्ये बसून काम करीन किंवा मग कामच नको करायला किंवा काहीतरी टाइमपास करीन. आणि तिकडे माझ्याकडे तिकडे टीव्ही हा प्रकारच नाहीये. म्हणून लागलं तर मोबाईलवरती बघतो मी फुटबॉल मॅचेस वगैरे जर काही असतील तर. तरी त्याचा पण एक फरक पडतो. आणि तिकडे मिनिमलिस्टिक लाईफ असल्यामुळे तो मला एक खूप मोठा ऍडव्हान्टेज वाटतो. आणि क्वालिटी ऑफ फूड हे मला खूप इम्पॉर्टंट डिफरन्स जाणवतो. म्हणजे तिकडे लिटरली माझ्या समोर हातातनं शेतातनं काढलेल्या भाज्या येतात आणि बनलेल्या असतात. सो तो एक फरक पडतो. आणि तिकडचं जे कुकिंग असतं ते सगळं वुड फायर वरती असतं, म्हणून चुले का खाना असतं प्रॉपर. आणि तिकडचं इनफॅक्ट मला तिकडचं पाणी पण आवडतंय. पुण्यातलं पाणी पण खूप मस्त आहे खरं बघायला गेलं तर. तरी तिकडचं बोर मधनं तुम्ही हँडपंप मधनं काढून जेव्हा हे करता तेव्हा असं एक स्वीटनेस जाणवतो मिनरल्स आणि ह्याचा. तर ते एक ऍडव्हान्टेज. म्हणून फूड ओव्हरऑल लाईफस्टाईल तुमची एक खूप प्युअर असते असं मी म्हणू शकतो नेचरमध्ये. अँड दॅट इज द बिगेस्ट ऍडव्हान्टेज आय फील. अँड जे तुम्ही विचारलं की मला इन्स्पायर काय करतं, तर बेस्ट पार्ट अबाउट दिस प्रोफेशन इज की तुम्ही नेचरमध्ये असल्यामुळे आणि तुम्हाला इकडे काम इज ऑब्झर्विंग. सो नॅचरलिस्ट जे फर्स्ट थिंग दॅट यू लर्न इन ट्रेनिंग इज लिसनिंग टू द जंगल, किंवा लिसन लिसन लिसन. अँड
इट इज ऑल अबाउट ऑब्झर्वेशन. म्हणजे आज जे काय मी गेस्टला मी एक्सप्लेन करतो ते माझ्या पर्सनल ऑब्झर्वेशन्सवरनं असतं की, आणि हे जे ऑब्झर्वेशन्स आहेत वेगवेगळ्या प्राण्यांचे, दोज आर एक्स्ट्रीमली इन्स्पिरेशनल. म्हणजे आता एक्झाम्पल, जे आपण स्पायडर बघतो त्याची तुम्ही कधी कधी जळमट जी असतात, किंवा तुम्हाला कधी कधी कुठेतरी सुंदर तुम्ही आउटिंगला गेलाय, महाबळेश्वरला गेलाय वगैरे, तर तुम्हाला तिकडे असं खूप मोठं एक स्पायडर वेब दिसतं. तर लोकांना हे माहिती नसतं. काय काय लोकांना वाटतं की स्पायडरला हे वेब बनवायला कित्येक कित्येक दिवस लागले असतील. तरी ते तसं नसतं. तो स्पायडर जो असतो तो साधारण एक अर्धा तासात ते एका तासामध्ये तो अख्खा वेब बनवू शकतो. आणि तो ते दररोज बनवतो आणि दररोज काढतो पण. दररोज बनवतो, दररोज काढतो. सो त्याच्यामधनं पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात की दे आर सो टॅक्टिकल. म्हणजे त्यांचं डोकं आहे, म्हणजे ते उगाच काही गोष्टी करत नाही. अँड देन यू कॅन अप्लाय सिमिलर थिंग्स इन युअर डेली लाईफस्टाईल ऑर युअर माइंडसेट. आणि व्हॉट इन्स्पायर्स मी द मोस्ट आय थिंक इज द टायगर. आणि टायगर जो आहे तो एक सॉलिटरी अॅनिमल आहे. म्हणजे तो सिंहांसारखा किंवा लायन सारखा एकत्र प्राईड मध्ये राहत नाही. तो एकदा आईने त्याला ट्रेनिंग दिलं, 1-2 वर्षापर्यंत आई बरोबर असतात, आणि मग आई अग्रेशन दाखवते आणि त्यांना पिल्लांना हकलते बाहेर की आता तुम्ही तुमचं तुमचं एरिया बनवा आणि लीड युअर लाईफ. म्हणून ती काही शिकार नसते करणार. सो जे टायगर्स असतात, एस्पेशली मेल टायगर्स जे असतात, त्याच्यामध्ये काय होतं, टेरिटोरियल वॉर्स असतात. कारण मेल टायगरची मोठी एरिया असते आणि त्या एका मेल टायगरच्या टेरिटरीमध्ये साधारण 2 ते 3 फिमेल टायगर टेरिटरी असतात. आणि मग त्यांचं बॉन्डिंग होऊन असं मग पॉप्युलेशन वाढतं आणि अशा सगळ्या गोष्टी होतात. तर what inspired me the most were a few tigers in the parks that I have worked. की 2 मेल टायगर्स लढतात, ओके, असं झालं. आणि जो टायगर होता तो खूप इंजर झाला होता. आणि असं वाटत होतं म्हणजे त्याच्या गळ्याच्या इकडनं कट झाला होता, त्याचं नाक कापलं गेलं होतं, एक डोळा फुटला होता. म्हणजे हेविली इंजर झाला होता. आणि असं वाटत होतं की तो जो वाघ आहे तर ही विल नॉट सर्व्हाइव्ह. आणि मग पुढचे 6-7 दिवस म्हणजे आम्ही त्याला असं त्या वुंडेड स्टेटमध्ये बघितलं. अँड आमच्या डोक्यात तेच आलं की कदाचित दिस कुड बी द लास्ट टाइम वी आर सीइंग दिस टायगर हिअर. म्हणून अर्धा दिवस झाले तो गायब झाला, तो काही दिसला नाही. आणि 15व्या दिवशी एक साधारण 2 आठवड्यांनंतर तो परत दिसला. सो ही वॉज स्टील अलाइव्ह. आणि आजच्या दिवसात आता ही जी गोष्ट आहे ती जस्ट मी ताज सोडल्यानंतरचीच गोष्ट आहे. तर आज 3 वर्ष झाली त्याला, असं म्हणू शकतो. अँड ही इज नाव रुलिंग दॅट होल एरिया. आणि त्यांनी ज्याला मारलं होतं, ही इज नो मोर. दॅट टायगर इज एल्सवेअर. म्हणजे त्याला एरिया सोडायला लावला. सो व्हॉट इन्स्पायर्स इज द मेंटॅलिटी ऑफ द टायगर ऑफ नॉट गिव्हिंग अप. दॅट इज आय थिंक वन ऑफ द मोस्ट इन्स्पिरेशनल थिंग दॅट आय हॅव लर्न. आणि आय थिंक त्या ज्या वाघाने एक पेशन्स ठेवला होता, हिटिंग ऍट द राईट टाइम. सो त्यांनी त्याचं सगळं त्या एक्सपिरियन्स मधनं शिकला. जे काही त्यांनी चुका केल्या असतील म्हणूनच हरला ना, नाहीतर तो फाईट हरला नसता. बरोबर. सो ही लर्न फ्रॉम इट अँड देन ही केम बॅक. अँड आय थिंक अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या वेगवेगळ्या प्राण्यांमधून आपल्याला शिकायला मिळतात. आणि आय थिंक दॅट जस्ट कीप्स मी गोईंग, कीप्स मी एक्साइटेड. आणि इट्स नॉट लर्निंग अबाउट की बाबा हा पक्षी असा पिवळा काय, किंवा हा पक्षी काय खातो. त्या पक्ष्याचं मेंटॅलिटी तुम्ही स्टडी करा. म्हणजे दॅट इज व्हॉट आय ट्राय टू शो माय गेस्ट, की बाबा हा वाघ तुम्हाला इकडे का दिसतोय, रादर दॅन ओके वाघ बघायचे फोटो काढा. सो आणि इट डेफिनेटली इन्स्पायर्स एव्हरीवन हू सीज अ टायगर. आणि अशा खूप गोष्टी आहेत तसं बघायला गेलं तर. आणि इकडची लोक पण खूप इन्स्पायर करतात. त्यांच्या सगळ्यांची स्टोरी एक वेगळी असते, दर माणसाची, दर प्राण्याची. आणि जर तुम्ही त्याची स्टोरी रीड केली, अनालाइज केली, मग तुम्हाला त्याची एक व्हॅल्यू समजते, असं मला आय हायली बिलीव्ह इन दॅट. आणि ते जर तुम्ही बरोबर रीड केलं तर यू लर्न समथिंग अँड यू कॅन अप्लाय
अ लॉट ऑफ थिंग्स इन युअर डेली लाईफ. एक खूप छान कोट आहे की मुंगी सुद्धा तुम्हाला काय जगायचं आणि कसं जगायचं हे शिकवू शकते. तसंच तू सांगतो हो. आहेस की किती छोटा प्राणी असू दे किंवा किती मोठा प्राणी असू दे, तो तुम्हाला कसं जगायचं हे नक्की शिकवतो. एकच आहे, परमेश्वरांनी माणसाला मेंदू थोडासा जास्त दिलाय बहुतेक. हो. त्याचाच उपयोग करून खरं तर जर घेतला तर आपण मला वाटतं पण फौदा जे आम्ही सगळे शहरी भागामध्ये वावरणारे लोक आहोत ते जेव्हा काम करा, झोपा आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी कामाला जा ह्याच चक्रामध्ये अडकलेलो असतो. तू जे आयुष्य जगतोस याच्यामध्ये मनुष्य, जंगल, प्राणी आणि पर्यावरण हे सगळंच एकत्र येतं. मग या सगळ्याचा सगळंच येतं. एकत्र संबंध तू कसा सांगशील? तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, तुला तो कशा पद्धतीने दिसतो? राईट. म्हणजे कम्प्लिटली पॉझिटिव्हच आहे ह्याच्यामध्ये. कारण ह्याच्यामध्ये यू आर कनेक्टिंग ऑल द 3 मोस्ट इम्पॉर्टंट डॉट्स. सो म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणजे जेव्हा मी इकडे येतो पुण्याला आणि आजच मी जाता जाता मला एक डोंगर दिसला आणि डोंगर आता ते कापत होते. म्हणून तेव्हा मला इतकं वाईट वाटत होतं की आता इकडे बिल्डिंग येणार आणि मग जे आहे ते जाणार आहे. म्हणजे आपल्याला माहितीये की देव अजून काही लँड अजून काही नवीन बनवणार नाहीये देव. सो प्रिझर्विंग इट इज डेफिनेटली पॉसिबल. आणि जे मी करतोय किंवा ही जी इंडस्ट्री आहे आमची, तर त्याच्या थ्रू या तिन्ही गोष्टी आपण कन्झर्व करू शकतो. म्हणजे फर्स्ट थिंग वुड बी नेचर अँड द सेकंड थिंग इज द लाईफस्टाईल ऑफ अ ह्युमन कॅन ऑल्सो चेंज इफ दे कम अँड एक्सपिरियन्स दिस. म्हणजे आतापर्यंत जे जे गेस्ट आले आहेत माझ्या बरोबर किंवा रादर जंगलांमध्ये येऊन गेले, ते इकडे आल्यानंतर जो वातावरण असतं हे त्यांच्या बॅक ऑफ द माइंड असतं की अरे ते किती सुंदर आहे, मी तिकडे का नाहीये. तरी ते ऍप्लिकेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही करूच नाही शकत. आणि म्हणून मी जे तुम्ही म्हटला की तिन्ही डॉट्स जे आहेत ते सगळं नेक्स्ट पुढच्या जनरेशनच्या हातात आहे. म्हणजे इन्क्लुडिंग मी अँड ऑल ऑफ अस. यू कॅन स्टील डिसाइड टू बी अ नॅचरलिस्ट. आणि टू बी फ्रँक हे फील्ड पिकअप करायला देर इज नो एज बार. म्हणजे जेव्हा मी ट्रेनिंग मध्ये होतो तेव्हा 32 वर्षाची लोक पण होती ज्यांनी अप्लाय केलं होतं. त्यांनी त्यांचे जॉब सोडले होते अँड दे हॅड कम फॉर दिस. सो देर आर लॉट ऑफ थिंग्स कॅन बी डन. आणि आय फील जर पुढच्या जनरेशनला हे राईट टाइमला जर कळालं तर आत्ता जे आपल्याकडे आहे नेचर ते वाचू शकेल. अँड इट इज वन फील्ड विच इज गोइंग टू कनेक्ट ऑल द डॉट्स. कारण टुरिझम इज समथिंग दॅट अट्रॅक्ट्स फॉरेन पीपल. आणि असं करत इकॉनॉमीसाठी पण चांगलंच आहे. म्हणजे काही काही कंट्रीज फक्त टुरिझम वरती चालतं. त्यांची इकॉनॉमी आहे. अँड आय थिंक इट इज अन एक्सलंट थिंग. म्हणजे इट डझंट हॅव टू बी ओनली IT ऑर लेबर रिलेटेड. की चायनामध्ये जसं आहे की मॅनपॉवर एवढी असल्यामुळे त्यांच्याकडे प्रोडक्शन खूप असल्यामुळे तिकडे आहे पैसा त्यांच्याकडे. बरोबर. तसं इंडियामध्ये जर टुरिझम जर झालं आणि एवढं सुंदर आहे इंडिया तसं बघायला गेलं तर कॉन्टिनेंटच आहे. सो देर इज स्कोप फॉर दिस प्रोफेशन फॉर शुअर. आणि ह्याच्यातनं असं नेगेटिव्ह मला काही वाटत नाही. कारण इकडे आल्यानंतर सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टीच फीड होतात तुमच्यात. कारण तुम्ही एवढं मिनिमलिस्ट होता इकडे आल्यानंतर. तुम्ही डाळ राईस, माझं डाएट इज डाळ राईस, कधीतरी अंडी. म्हणून असं फॅन्सी काहीच नसतं. आणि मला इकडे तेच लक्षात आलं की तुम्हाला म्हणजे नेसेसिटीज आणि लक्झरीज ह्याच्यातला जो फरक आहे तो इट्स अप टू यू की तुमच्या आर युअर नेसेसिटीज युअर लक्झरीज हाऊ यू ट्रीट देम. सो आधी मलाही वाटायचं की भारीतला फोन पाहिजे, आयफोन पाहिजे. तरी आता असं काही वाटत नाही. फोन करता येतो एवढंच महत्वाचं आहे. सो आणि हे इकडे लोकांचं तसंच आहे. किंवा इवन फॉर फूड यू डोंट नीड अ रेस्टॉरंट, यू जस्ट नीड फूड. सो असं खूप गोष्टी आहेत आणि सगळं पॉझिटिव्हच येतं. म्हणजे यू कम टू द जंगल्स फॉर अ फ्यू डेज, आठवडाभर 10 दिवस तेवढे काढून यायचे आणि इट विल चेंज युअर लाईफ. दॅट इज फॉर शुअर. परफेक्ट. 2 आठवड्यापूर्वी आपल्याकडे गेस्ट आल्या होत्या, अदिती देवधर म्हणून.
त्या पण ओके. म्हणजे नदी वाचवणे या फील्डमध्ये त्या काम करतात. तेव्हा त्यांच्याही बोलण्यामधून जी गोष्ट आली होती ती हीच होती की माणसाची जी पुढे पुढे जाण्याची हाव आहे, या हावेपायी आपण नद्यांमध्ये जे काही प्रदूषण करतो आहोत किंवा जे नुकसान करतोय नद्यांचं, तर पुन्हा पर्यावरण हाच विषय. मनुष्य, प्राणी, जंगल, पर्यावरण हे सगळं शेवटी एकत्र गोष्ट फिरणाऱ्या गोष्टी आहेत. जसं तू सांगतो आहेस, मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल जेव्हा जगायला सुरुवात करू आम्ही, तेव्हा कदाचित तू जे जगतो आहेस त्याला कुठेतरी आम्ही हातभार लावतोय की काय, आणि तुझं जे काही आवाहन आहे नवीन पिढीसाठीला, की अशा पद्धतीची राईट. लाईफस्टाईल जगायचा प्रयत्न करून बघा. हे बघ, करोनाने तर आपल्याला प्रत्येकालाच मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल कशी जगता येऊ शकते हे शिकवलेलं आहेच. पण जसा जसा करोनाचा इफेक्ट कमी होतोय तसं तसं पुन्हा लोक बॅक टू नॉर्मल कडेच निघाल्यासारखे दिसत आहेत. हो, हो. पण त्या बॅक टू नॉर्मल कडे जाण्यामध्ये आपण करोनाच्या काळामध्ये आपल्या घराच्या गच्चीमध्ये भाज्या उगवून खाल्लेल्या आहेत हे सोयीस्कररित्या बहुधा लोक पुन्हा विसरणार आहेत का? तर ते राईट. त्यांनी विसरू नये. आणि तुझं आवाहन जे काही आहे की मी माझ्या तिथून ताज्या भाज्या आणून खातो, हे जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी पृथ्वीवरचा तो केमिकलचा लोड म्हणा किंवा ह्या हो, नद्यांमध्ये जाणारं जे काही सगळं केमिकलचं पाणी आहे हे कुठेतरी आपण कमी करू शकतो का, हो. याच्यावरती आपल्याला प्रयत्न नक्की करता येईल. आणि जसं आदित्यताईंच्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं तसंच पुन्हा एकदा सांगू शकेन की परवा देखील आपल्या परीने याच्यामध्ये हातभार लावायचा प्रयत्न करतच असतं. परवाचे सगळे प्रॉडक्ट्स जे आहेत हे आम्ही पर्यावरणाला सुरक्षितरित्या हातभार लावणारे प्रोडक्ट्स बनवायचा प्रयत्न आम्ही करतो. सो आम्ही आमचा बिट घेतो आहे, तुम्ही तुमचा बिट कसा घेणार आहात हे नक्की बघा. मला एक शेवटचा प्रश्न तुला असा विचारावा असं वाटतोय रोहित, की तू हेही सांगितलंस की जंगलामधल्या सिच्युएशन्स निगेटिव्ह कधीच नसतात, त्या पॉझिटिव्हच आहेत, तुम्ही कसं बघणार आहात त्याच्याकडे. तर तू तर ह्या जगण्याला कशा पद्धतीने हातभार लावतोयस हेही तू सांगितलंस की मिनिमल गोष्टींमध्ये मी इथे राहतो. जंगल आम्हाला काय शिकवेल असं तुला वाटतं? वाव. जंगल आय थिंक तुम्हाला जे मी मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल पेक्षा आपण स्वतःला आपण कसं प्युअर ठेवू शकतो किंवा आपल्या नक्की गरजा नक्की काय आहेत हे आपल्याला जंगलामधनं समजून येतं. म्हणजे एक्झाम्पल, जेव्हा आपण सफारीला जातो तर तेव्हा मला, आणि जेव्हा वाघ दिसत नसतो तेव्हा खूप लोक म्हणतात, अरे बाहेर का नाही येते, बाहेर का नाही येते, बाहेर का नाही येते. ह्याच्यामध्ये जे प्राणी असतात तर त्यांचं मेंटॅलिटी किंवा त्यांचं एक रुटीन ठरलेलं असतं की मी खाणारे, पिणारे, झोपणारे आणि स्वतःचा जीव वाचवणारे. तर या 4 गोष्टींमध्ये तुम्हाला इंटरनल एवढ्या गोष्टी समजून येतात की तुम्हाला नक्की काय करायचं. म्हणजे इकडे ओनली थिंग इज, प्राण्यांना पैसे कमवायचे नाहीत. आज जे आपण जगतोय ते आपण पैसे कमवायला जगतोय. इट इज अनफॉर्च्युनेट की वी हॅव टू अर्न मनी टू लिव्ह. बिकॉज पैसा असेल तर आपल्याकडे काहीतरी आपण भाज्या विकत घेऊ शकू किंवा घर विकत घेऊ शकू किंवा मी ट्रॅव्हल करू शकू. हे पैशावरती डिपेंड झालंय. But what you will learn when you come to the jungles or with the lifestyle that I am living is you necessarily don't need a lot of money, and you can live a life uh, where you are absolutely happy. There is no stress here, and you can shortlist on what you really want is what I feel. म्हणजे तुम्ही अशी जर काही गोष्ट करत असाल की तुम्हाला आवडतच नाहीये, then my recommendation is stop it. You don't have to. आणि याच गोष्टी प्राण्यांमधनं खूप अशा दिसून येतात. म्हणजे मला लोक म्हणतात की अरे वाघ जवळ आला तर, आता वाघाचं खाणं माणूस नाहीच आहे म्हणून तो आपल्याकडे येणारच नाहीये. ही इज नॉट लुकिंग ॲट अस ॲज फूड. म्हणून त्याचा गेम प्लॅन असतो की मी हरणाला कसं मारू शकतो. त्याला ते कुठल्या काही काही वाघांना पाण्यात बसायला खूप वेळ आवडतं, काही काही प्राण्यांना नाही आवडत. म्हणजे लेपर्ड म्हटला तर तो असा पाण्यात तुम्हाला बसलेला खूप वेळ असं खूप कमी दिसेल. सो एव्हरीवन हॅज देअर लाइकिंग, सो डू व्हॉट यू लाईक. आणि हे तुम्हाला इकडे आल्यानंतर फिक्स हे तुम्हाला एक जाणवेल. आणि हे पुढच्या जनरेशनसाठी तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि अगेन म्हणजे एज नो बार, यू कॅन
जस्ट मेक शुअर की तुम्ही जे तुम्हाला आवडतं ते करा. आणि इट्स नॉट अ रिस्क, इट इज अ प्लॅन. सो इट इट जनरली वर्क्स आउट. अँड जस्ट बिलीव्ह की तुम्हाला ते करायचंय, तर ते होतं. तेवढं मी नक्की ते हे तुम्हाला शिकायला मिळेल 100%. परफेक्ट. तू जे सांगितलंस की तुमच्या वॉन्ट आणि नीड यातला फरक तुम्हाला ओळखता आला, की तुम्हाला शिक्षण जंगलाने देऊ देत किंवा निसर्गाने देऊ देत, हे हो. तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेच. माझी वॉन्ट आणि माझी नीड ही मी क्लिअर केली की मग मला नीड किती आहे तेवढ्यासाठीचाच पैसा मला जर पुरणार असेल, तर मग बाकीच्या वेळाचं मी काय करायचं हे मी नक्की ठरवू शकतो. राईट. रोहित, आज तू आमच्या इथे आला आहेस, हा मला असं वाटतंय की नवीन आमच्यासारखे जे काही पालक आहेत यांच्याही डोळ्यात झणझणीत अंजन आहे. नवीन ऐकणारी जी कोणी मुलं आहेत त्यांच्यासाठी एक नवीन पाथवे आहे की अरे हे मी असं करू शकतो का. राईट. तर माझी सर्व पालकांना आणि ही मुलाखत बघणाऱ्या मुलांना देखील अशी विनंती राहील की तुम्हाला या विषयात काहीही बोलायचं असेल तरी आपल्या मुलाखतीनंतर रोहितचे नंबर स्प्लॅश होतीलच. त्याच्या गाईड कंपनीची पूर्ण माहिती, वेबसाईट, इंस्टाग्रामचं पेज हे सगळं शेवटी येणार आहेच. रोहित, तू राईट. आज आमच्या इथे आलास, आमच्याशी बोललास, तुझे व्ह्यूज सांगितलेस, तुझ्या मनातलं जंगल सांगितलंस, त्याबद्दल तुझे मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू. इट वॉज अ प्लेजर. बरं वाटलं मला पण बोलून. आणि होप आय एम होपिंग की काही वर्षांनी असे खूप नॅचरलिस्ट होतील आणि अजून अशाच वेगवेगळ्या चेहऱ्यांमध्ये वेगवेगळे एक्सपिरियन्सेस घेऊन यू विल डू मोर इंटरव्ह्यूज विथ मोर नॅचरलिस्ट. येस. आणि एक आपला एपिसोड अजून होईल रोहित बरोबरचा. हो. नक्की आपण प्रयत्न करूया की करोना टाइम, लॉकडाऊन. येस, लॉकडाऊन फॉर रोहित कसा होता हे आपण नक्की मला वाटतं बघूया. आत्ता तरी आम्ही आपल्या सगळ्यांची रजा घेतो. अँड थँक्यू रोहित फॉर कमिंग. थँक्यू सो मच. थँक्यू.